नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। अरे चालू करा रे, चालू करा रे, चालू करा रे, चलो। स्वागत नहीं करोगे हमारा? काय स्वागत वगैरे करायची पद्धत, व्लॉग सुरू होताना संपताना काय एंड करायची पद्धत काही नाही। व्लॉग सुरू केला काही नाही, आज मी हे केलं, आज इकडे गेलो, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, बस स्वागत वगैरे करायचं असतं। व्लॉग सुरू होताना हॅलो, हाय, नमस्ते, नाही तर तुमचं आहे ना ते नमस्ते। आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या अशा थाळ्या सॉरी थाल्या। आज मला ऑर्डरमध्ये आहेत 15 थाली, आज मला नॉनव्हेजच्या आहेत 12 थाली, आज मला व्हेजच्या आहेत 2 थाली। थाली बस, एव्हरीवेअर इज ओनली थालीज अँड थालीज। आणि हे सगळं कोण करतं? आपला राजू। आणि त्याला सगळं सामान आणण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात सारखा। आता मी डिमार्ट मधून 15 नारळ आणलेत, आता मी जेटीवर चाललोय। ही बघा सुरमईचा पीस बघा, माझ्या हाता एवढा आहे। हा पापलेट बघा, माझ्या थोबाडा एवढा आहे। दिवसभर तेच चालू असतं, आम्ही एवढी क्वांटिटी, एवढा मोठा पापलेट देतो, आम्ही हे करतो। बाला काय सारखा पापलेटची साईज नि सुरमईची साईज करत असतं। एक दिवशी तो पापलेट येईल ना, तुझा कानफाट फोरील ना, तेव्हा तुला समजल साईज काय असतं ती येरा। आणि स्टार्टर, बाप रे बाप, स्टार्टरचं प्रेझेंटेशन एकदम खतरनाक। काय त्या कोलंब्या अर्ध्या करपलेल्या, अर्ध्यांना रवाच नाहीये, असं असतं का स्टार्टर? आणि त्याचं प्रेझेंटेशन एवढ्या लांब ठेवल्यात आणि बोलतो काय अजून टाक, मध्ये जागा रिकाम्या ठेवू नकोस, असं कर तसं कर, काय जागा रिकाम्या करू नकोस, ही बघ हे असतं, अशी लावतात स्टार्टर। असं प्रेझेंटेशन असायला पाहिजे स्टार्टरचं, नाहीतर तुझं बघ जरा बघ आणि शिक त्याच्यातून काहीतरी। आणि त्या होमस्टे मध्ये नळ लावलेत, काय ते नळांचं कौतुक। आम्ही फिल्टर लावले नळांमध्ये, ते ऑलरेडी असतं त्याच्यामध्ये, त्याच्यातच असतं, बाय डिफॉल्ट असतात त्याला ते सगळं। तुम्ही काय लावून तू दुसरा कुठून फिल्टर आणून लावलायस आणि त्याला नळाला लावलायस, पाणी कमी आलं का आम्ही असं ह्यातलं फिल्टर साफ करतो, मग पाणी प्रेशरने येतं, किती प्रेशरने आले बाप रे बाप। म्हणजे काय दाखवतोय लोकांना, आणि लोकांनी काय घ्यायचं याच्यातून? डेली व्लॉगर्स म्हणजे काय झाले दादा, काय करताय खरंच? आणि एवढी घाण असते त्या पाण्यात, कसलं पाणी भरता रे तुम्ही? गटाराचं पाणी आणता? कुठून पाणी आणता एवढं घाण पाणी की नळ चोक होतो तुमचा, बाप रे बाप। आणि ती भेंडीची भाजी केली होती, भरलेली भेंडी, त्याचे डेट पण नव्हते काढले, असेच भरतात का? मला नाही माहिती असं भरतात काय बाबा। आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्याचं चालू असतं, हे बघा, हे बघा, हे बघा, ते बोट आणि त्याचा हात सारखं ते फिरतच असतो, काय करत असतो काय माहिती, काय लोकांना दाखवायचं असतं आणि किती मेहनत घेतो। शून्य मेहनत आहे तुझी, शून्य। मला वाटतंय की तुझं ते आईचं चॅनल आहे, ते आईच्याच नावाने चालू राहू दे, त्याच्यावर महिन्यातून एक तरी रेसिपी टाकली तरी चालेल, किंवा आठवड्यातून एकदा रेसिपी टाकली तरी पण चालेल, पण ते जे रेसिपीचं चॅनल आहे ते रेसिपीचंच राहू दे। मला वाटतं तू स्वतंत्र चॅनल चालू कर, मग तुला कळेल। 5 लाख सबस्क्रायबर आहेत, जवळजवळ 5.5 लाख समजूया आपण सबस्क्रायबर आहेत, आणि त्याच्यावर लाईक येतात 30 ते 40, व्ह्यूज येतात 18 ते 20 हजार, आणि कमेंट्स येतात 20 ते 25। म्हणजे तुझे किती लोक आहेत ते त्याचं तूच कॅल्क्युलेशन कर, आणि तुझं नवीन चॅनल कर। आणि तुम्हाला ह्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर असेच बघत राहा, मजा घेत राहा, काय हा करतोय, काय ह्याने करायला पाहिजे। आणि कमेंट्स ऑफ ठेवू नका, कमेंट्स ऑन ठेवा, मग मज्जा येईल खरी। आपण किती पाण्यात आहोत ते आपल्याला स्वतःला समजत असेल तर त्यातून सुधारणा करा आणि प्रगतीकडे चला। बघा अजून खूप यूट्यूबर्स आहेत, ते कुठे पोचलेत, आणि तुम्ही तुमच्या आईचं चॅनल कुठे घेऊन चाललायत ते बघा जरा आणि विचार करा।
आणि त्याच्यात सुधारणा करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. अरे चालू करा रे, चालू करा रे, चालू करा रे. चलो.